नमस्कार, मी जगदीश देशमुख. मेट्रो एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई शहर आणि परिसरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून. मुंबई पालिकेचा जवळपास 81,000 कोटींचा अर्थसंकल्प आज मांडला गेला. जगातील काही लहान देशांच्या अर्थसंकल्पापेक्षा मुंबईचा अर्थसंकल्प हा मोठा असतो. मात्र तरीही मुंबईकरांच्या जीवनमानात फारसा फरक पडलेला नाही. चालण्यासाठी धड पदपथ नाहीयेत, रस्ते खड्डेमय आहेत, काँक्रिटीकरणाची कामं रखडली आहेत, अशी मुंबईची अवस्था आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाचा आकडा दरवर्षी वाढत असला तरी त्याचा थेट परिणाम मुंबईकरांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर दिसत नाही. आता पालिकेमध्ये भाजप सत्तेमध्ये आहे. निवडणूक मुंबईकरांना दिलेली अनेक आश्वासनं भाजपाचे लोकप्रतिनिधी कितपत पूर्ण करतायत ते पाहावं लागेल. हा प्रस्तावित जो अर्थसंकल्प आहे हा 80,952 कोटीचा आहे. यामध्ये जो भांडवली खर्च आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर, तो 48,164 कोटी आणि महसुली खर्च जो आहे हा 32,698 कोटी. म्हणजे भांडवली खर्च हा 60% आणि महसुली खर्च हा 40%. अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प अंदाज आम्ही आता सादर केलेले आहेत. रस्ते आणि पूल असतील, सगळे हॉस्पिटल्स आहेत, केईएम हॉस्पिटल, 2 बहुमजली इमारतीचं बांधकाम या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे. 27 कोटी याच्यासाठी तरतूद केलेली आहे. नायर रुग्णालय या ठिकाणी घेतलेलं आहे. तर 3 रुग्णालयांचा या ठिकाणी समावेश दिसतोय. त्याचबरोबर इतर सगळे जे रुग्णालय, आपला दवाखाना, या गोष्टी स्थानिक पातळीवरती लोकांना इमिजिएट त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळावी म्हणून आपला दवाखाना याच्यावरती 1.35 कोटीचं या ठिकाणी रुग्णांना तरतूद केलेली आहे. तर मुंबईच्या बजेटमध्ये नेमकं काय काय आहे पाहूयात. एकूण अर्थसंकल्प 80,952 कोटीचा आहे. यातील 48,164 कोटी हे पायाभूत सुविधांवर खर्च केले जाणार आहेत. पुढील काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधांवर एकूण 2.45 लाख कोटी हे खर्च केले जाणार आहेत. मुंबईतल्या पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे. बीएमसी शिक्षण विभागासाठी 4,248 कोटीची तरतूद केलेली आहे. शिक्षणासाठी सुद्धा पालिकेनं मोठी तरतूद केली आहे. मुंबई शहरावर नजर ठेवण्यासाठी 650 सीसीटीव्हीमध्ये अत्याधुनिक चेहरा ओळखण्याचं सॉफ्टवेअर हे लावलं जाणार आहे. त्यासाठी सुद्धा तरतूद ही करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं पदपथ आणि पार्किंग उभारण्यासाठी सुद्धा टेंडर काढले जाणार आहेत. बहुउपयोगी भुयारी बोगदा प्रकल्पासाठी 4,392 कोटींची तरतूद पालिकेनं केलेली आहे. गारगाई धरणासाठी 437.51 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईची माहिती अद्ययावत करण्यासाठी 3D मॉडेल तयार केलं जाणार आहे. याची सुद्धा बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. भायखळा प्राणी संग्रहालयात दुर्मिळ प्राण्यांचा स्वतंत्र विभाग हा तयार केला जाईल. या संदर्भात सुद्धा पालिका खर्च करणार आहे. टीडीआरचे व्यवहार पारदर्शक करण्यासाठी ई-टीडीआर प्रणाली ही आणली जाणार आहे. वायू प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी IIT कानपूरकडून 75 सेन्सर घेतले जाणार आहेत. मुंबईत सध्या हवा प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात आहे. पायाभूत सुविधांसाठी 1,000 कोटींचे रोखे जारी केले जाणार आहेत. तर पालिकेचं शिक्षण विभागाचं किती बजेट आहे त्यावर एक नजर टाकूयात. मुंबईतील मनपा शाळांसाठी एकूण 4,248 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. 7,953 वर्गांमध्ये डिजिटल शिक्षणासाठी सोयी उभारल्या जातील. डिजिटल शिक्षणावर भर हा दिला जाणार आहे. 44,938 नव्या खुर्च्या आणि 28,470 नवी टेबल ही घेतली जाणार आहेत.
इंग्रजी भाषा शिकण्यासाठी 479 केंद्र उभारली जातील याचीही तरतूद करण्यात आली आहे. नववीतील विद्यार्थ्यांना एकूण 20,000 टॅब हे वाटले जातील. संपूर्ण मुंबईमध्ये 3 कला प्रशिक्षण केंद्र उभारले जातील त्याचीही तरतूद करण्यात आलेली आहे. कलेला वाव देण्यासाठी ही तरतूद केली आहे. तर 2 शाळांमध्ये विज्ञान केंद्र उभारलं जाईल याचीही तरतूद ही बजेटमध्ये करण्यात आली आहे. गणवेशातील विद्यार्थ्यांना बेस्टची मोफत सेवा सुरू केली जाणार आहे याचीही तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. अंधेरी पूर्वमधील कोंडिविता परिसरात नवी सीबीएसई शाळा उभारली जाईल.